नमस्कार मित्रांनो, आज आपण मिसळ ही रेसिपी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम कुकरमध्ये 2 बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. आता ओल्या वाटणाकरिता एका कढईमध्ये थोडेसे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी कलर येऊपर्यंत परतून घेतला आहे. कांद्याला गुलाबी कलर आला की त्यामध्ये थोडेसे खिसलेले सुके खोबरे घातले आहे. सुके खोबरे आणि कांदा मंद आचेवर खोबऱ्याचा रंग बदलूपर्यंत परतून घेतला आहे. आता मिश्रण थंड होण्याकरिता ते मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. थंड झालेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे व त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे तीळ व 5 ते 6 लसणाच्या कुड्या टाकलेल्या आहेत आणि हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. आता मिसळच्या फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल घेतले आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरे यांची फोडणी दिली आहे. मग कढीपत्ता घातला आहे व एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे. कांदा थोडासा परतला आहे आणि आता मिसळला मस्त तर्री यावी यासाठी त्याच्यामध्ये कोल्हापुरी चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला घातला आहे व अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घातली आहे. त्यानंतर ओले वाटण घातले आहे व ओले वाटण परतून घेऊन त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेतला आहे. टोमॅटो थोडा मऊ झाला की त्यामध्ये मोड आलेली मटकी घातली आहे. मोठ्या आचेवर मटकी चांगली भाजून घेतली आहे व गॅस बारीक करून मसाल्याला तेल सुटूपर्यंत मटकी भाजून घेतलेली आहे. आता मटकी भाजली आहे. आता यामध्ये गरम पाणी घातले आहे. तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आले आहे. चवीनुसार थोडेसे मीठ घातले आहे. आता गॅस थोडा मोठा करून एक उकळी काढून घेतली आहे. मिसळला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून झाकण ठेवून मटकी शिजवून घेतली आहे. आता तुम्ही बघू शकता तर्री किती छान आली आहे. तर अशी ही आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे. तर चला आता आपण बघूयात की मिसळचा बाउल कसा तयार करायचा. त्यासाठी एका बाउलमध्ये उकडून स्मॅश केलेला बटाटा घेतला आहे. त्यामध्ये थोडासा चिवडा घातला आहे. थोडी मोठी शेव आणि थोडी पापडी घातली आहे. आता त्यामध्ये बारीक शेव घातली आहे. त्यानंतर आपली जी तयार आहे ती मिसळ त्याच्यामध्ये घातली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा थोडी मटकी घातली आणि नंतर मिसळची तर्री घातली आहे. वरतून थोडा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. तर अशी ही गरमागरम मिसळ खाण्यासाठी तयार आहे.
तर ही मिसळ खूपच मस्त झाली होती. तरी आपणास ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.